नमस्कार मंडळी. 2 जून ते 18 जून योगा या संदर्भातून आदरणीय माईंनी विविध विषय दिले होते. त्या रचना मी पुष्पलता येवलकर सादर करीत आहे. पहिलं पुष्प, दैनंदिन दिनचर्या. सकाळी उठवणी प्रथम करतलांचे शुभदर्शन, भूमातेस होई वंदन, भास्करासी श्रद्धेने नमन. उरकून आपली आन्हिके दिवसास होई सुरुवात, काय काय अन कोणासाठी विचारांची होई रुजुवात. चहा पाणी नाश्ता प्रत्येकाला देताना मनी होई समाधान, सर्वांचे करता सवरताना विसरायला होते स्वतःचे भान. आटोपे स्वयंपाक जेवणे दुपारची वामकुक्षी थोडी, मग निज छंदास जोपासणे लेखनात घ्यावी जरा गोडी. सायन दिवे लागणी वेळा, आरती गायन भक्तीने, प्रभूशी करुणी नमून पुढील काम यथाशक्तीने. आटोपता सारा दिन पडावे शय्येवरी शांत, अशी चाले नित दिनचर्या 2 शब्द वाचन निवांत. पुष्प दुसरे, योगा. योगाने साधला जातो खरा शरीरी लवचिकतेचा मेळ, शरीर साधना होते उत्तम औषधांचा मग चालेना खेळ. सूर्याला नित्य करुण वंदन अन सोबत सूर्य नमस्कार, लाभते आगळी ऊर्जा शक्ती, सुदृढ आरोग्य घेते आकार. नियमाने करूया रोग, भिवून पळतील सारे रोग. पुष्प तिसरे, सूर्यनमस्कार. करुण श्वासाचे नियमन, विशिष्ट क्रमाने 12 नमस्कार, करता नियमाने सूर्योपासना, आरोग्यावर छान होती सोपस्कार. आरोग्य राहतेच चांगले, स्मरणशक्तीचा होई विकास, ही सूर्यनारायणाची आराधना, आरोग्यास लाभदायी खास. आत्मिक मानसिक शारीरिक सामर्थ्य लाभतेच प्रभावी, अल्पमोली बहुगुणी व्यायाम, सुदृढ नागरिक घडवितो भावी. आयुष्य बल बुद्धिविकास, शुद्ध रक्ताचा होई संचार, सर्व सांध्यांना घडे व्यायाम, सूर्यनमस्काराचा करावा विचार. पुढील पुष्प, ध्यान. ध्यान एकशक्ती, गुलामी आणि प्रकृती यांच्या प्रतिकारासाठी मनाला देते आकृती. ध्यान हे आनंदाप्रत पोहोचण्याचे द्वार, आध्यात्मिक जीवनातले खरेखुरे आहे सार. ध्यानामध्ये टाकून देतो आपण भौतिक उपाधी, येतो दिव्य स्वरूप अनुभव, मिटती साऱ्या चिंता व्याधी. प्रथम अस्तित्वाची एकता, मग हृदयाची शुद्धता, यामुळे साधते एकाग्रता, उडून जाते मनाची अशुद्धता. शांतता आणि समतोल याची होते खरी जाणीव, ध्यानामुळे राहत नाही कसली कोणती उणीव. नमस्कार. धन्यवाद.